The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11 Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11च्या या फर्स्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. जसं जसं शहर वाढतं तसं तसं सुरक्षेची आव्हानंही वाढतात. नाशिक शहर आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतंय. स्मार्ट नाशिकची सुरक्षितता, पोलीस प्रशासनाची वाढती जबाबदारी आणि त्यांच्या समोरील आव्हानं या विषयांवरील चर्चा आजच्या एपिसोडमध्ये होणार आहे. आजचे आपले मान्यवर गेस्ट आहेत शहर सुरक्षा स्मार्ट सुरक्षा याला महत्व देणारे डिटेक्टिव्ह सिंघम अशी ओळख मिळवलेले डॉक्टर B.G. शेखर पाटील, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक प्रदेश. डॉक्टर B.G. शेखर यांच्यासोबत संवाद साधणार आहेत अर्थातच आपले होस्ट माजी शिक्षण सहसंचालक नितीनजी उपासनी. आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेऊया स्मार्ट सिटीची सेफ सिटीकडील वाटचाल. नमस्कार, नितीन उपासनी. ओळखलं? शिक्षण विभागात शिक्षकापासून शिक्षण सहसंचालक पदापर्यंत प्रवास करताना आपल्याशी वेळोवेळी संवाद साधला गेला. मला असं वाटतं तुमच्यापैकी बहुतांशी लोक ओळखतात, पण जी ओळखत नाहीत त्यांच्यासाठी छोटासा परिचय. शिक्षकापासून सुरू झालेला प्रवास शिक्षण विभागातल्या सहसंचालक पदापर्यंत झाला. सेवानिवृत्त झालो आणि काय करावं यापेक्षाही पूजा नावाची ही जी कन्या आहे, पूजा नावाची ही जी मुलगी आहे, ही संपर्कात आली आणि काका तुम्ही शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झाला, काहीतरी करा, आपण व्हॉइस विस्टा नावाचा पॉडकास्ट करूया का, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या इंटरव्ह्यूज घेऊ किंवा त्यांच्याशी संवाद साधू असं म्हटली. आणि विचार केला की आपण इतके दिवस फक्त शिक्षण विभागातच बोलत होतो, शिक्षण विभागाच्या लोकांशीच बोलत होतो, त्याच विषयावरती बोलत होतो. असे देशामध्ये समाजामध्ये असे असंख्य विषय आहेत की ज्याच्यावरती आपण बोललं पाहिजे, बोलतं केलं पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला समाजातल्या एका विशिष्ट उंचीपर्यंत नेणाऱ्या, वेगवेगळ्या कन्सेप्ट फॉलो करणाऱ्या, स्वतःचं एक अस्तित्व, स्वतःचं असं एक उच्च स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक विषयातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधावा का. आणि मग या संकल्पनेतनं हा व्हॉइस विस्टा पॉडकास्ट घेऊन तुमच्या पुढे मी येतोय. ही संकल्पना खूप छान आहे. नाशिक ज्यांच्या भरोशावरती, ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या पार्श्वभूमीवरती मोठं झालं, असे वेगवेगळे विषय आहेत, असे वेगवेगळे व्यवसाय आहेत, अशा एन नंबर्स ऑफ कन्सेप्ट मधल्या ज्या 36 चांगल्या पर्सनॅलिटीज आहेत, जे 36 लोक आहेत की ज्यांनी स्वतः असं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, असं काहीतरी घेऊन येण्यासाठी सुपर 36 नावाचा हा पॉडकास्ट तुमच्याकडे घेऊन येतोय. पण याच्यातली एक गंमत मात्र तुम्हाला सांगतो, याचे सुपर 11चे असे 3 पार्ट करण्याचं प्रयोजन आहे. आणि या सुपर 11 मध्ये जसजसा हा पॉडकास्ट पुढे जाईल तसतशा तुमच्या विचारात सूचना घेऊ, तुमचे मार्गदर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात जे जे काही तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ते घेत जाऊ. आज याची सुरुवात करतोय, आज शुभारंभ आहे आणि या शुभारंभाचा खरं म्हणजे एक मास्टर पर्सनॅलिटी आपण घेऊन येतोय. मला आठवतं की तुम्ही नव्हे समाजातल्या प्रत्येक घटकाने एक पिक्चर बघितला होता, सिंघम. आठवत असेल, डोळ्यापुढे आला पण असेल. पण सिंघम पिक्चर आत्ता आला ना, यापूर्वी त्या सिंघमाच्या रोल मध्ये राहणाऱ्या पर्सनॅलिटीजला आज तुमच्या पुढे घेऊन येतोय. एकदम शॉकिंग अशी पर्सनॅलिटी की जी सिंघमपेक्षा काकणभर सरस आहे, समाजातल्या कायदा सुव्यवस्थेवरती वर्कआउट केलेलं आहे आणि थोडं नाही, DYSP पासून तर IG विशेष पोलीस महानिरीक्षक पदापर्यंतचा खडतर प्रवास ज्यांनी पूर्ण केलाय, नुसता खडतर नाही, लढून पूर्ण केलेला आहे. आणि अशा प्रवासाचे साक्षीदार असलेले जे पर्सनॅलिटी, जे व्यक्तिमत्व आहे, आज तुमच्या पुढे घेऊन येतोय. यांचे अजून ओळख काय, नाव थोडं सस्पेन्स मध्ये मी ठेवतोय. अजून ओळख काय, तर यांच्याजवळ डिग्रींचं भांडार आहे, पारितोषिकांचं भांडार आहे. किती डिग्री असाव्या, तर त्यांच्याजवळ साधारणतः 11 डिग्रीज आहेत. त्यांनी BE प्रोडक्शन केलं, म्हणजे डिग्री घेतली प्रोडक्शन मधली, लॉ केलं म्हणजे LLB केलं, त्यानंतर त्यांनी मास्टर्स जे केलेलं आहे ते सोशल सायन्स मध्ये केलं, हिस्ट्री मध्ये केलं, क्रिमिनॉलॉजी मध्ये केलं. इथे नाही थांबले,
थांबण्याला वेळच नव्हता, थांबण्याची उसंतच नव्हती. मग मी जर्नलिझम केलं, मग पुढे डिप्लोमा केले. कशात केले? तर फॉरेन्सिक मध्ये केले, ह्युमन राईट्स मध्ये केले, क्रिमिनॉलॉजी मध्ये केले. इथेही थांबले नाही. थांबण्याची गरजच नाही वाटली. शिकण्याची उर्मी होती, शिकण्याची आवड होती. आणि मग पुढे पीएचडी केलं. पीएचडी केलं त्यांनी क्राईम डिटेक्शन मध्ये. हा एक वेगळा विषय, म्हणजे त्या क्षेत्रातला जो महत्वाचा विषय क्राईम डिटेक्शन, जे तुम्हा आम्हाला अत्यंत ताबडतोबीने न्याय पाहिजे असतो. आणि मग त्यासाठी क्राईम डिटेक्शन मध्ये पीएचडी केली. मग स्वतःतले छंद होते, स्वतःतल्या आवडी होत्या, या जपायच्या कशा? तर लेखक झाले. आणि लेखक होताना थोडकी नाही तर 10 पुस्तकं लिहून झाली हो. हा एक नवीन चमत्कार नाही का? अशी 10 पुस्तकं लिहिल्यानंतर, ते पण वेगवेगळ्या विषयावरची, ही 10 पुस्तकं लिहिली. आणि मग यांच्या प्रवासामध्ये, म्हणजे DYSP to IG च्या प्रवासामध्ये खूप सारे पारितोषिक मिळवले. आणि असे किती पारितोषिक मिळवले? 1 नाही, 2 नाही, 3 आकडी, म्हणजे जिथे द्विशतकाकडे वाटचाल होईल अशा 177 पारितोषिक या व्यक्तिमत्वाने मिळवली. याच्यात राष्ट्रपती पदक आहे, याच्यात खूप सारी पुरस्कार आहे. म्हणजे मी असं पुरस्कारांची यादी तुमच्याजवळ जर वाचायला लागलो तर माझा पहिला एपिसोड त्याला समर्पित होईल. म्हणून त्यांना बोलताना, त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला तर कळेलच, पण त्याच्यातलं विशेष प्राइज वरती मात्र मी नक्कीच तुम्हाला सांगेन की त्यांनी इंटरनॅशनल वरती, म्हणजे इटली बॉर्डर वरती 145 कोटीची ब्राऊन शुगर जप्त केली. आणि मग त्यांना त्यामध्ये युनायटेड नेशनचं प्राइज मिळालं. युनायटेड नेशनचे 2 प्राइज मिळाले. अशा प्राइज मिळवता ही व्यक्तिमत्व नाशकात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना स्वतःचा ठसा उमटवला, स्वतःचं अस्तित्व दर्शवलं, शिकत राहिले, समाजाला बरोबर घेत राहिले. आणि पोलीस डिपार्टमेंट म्हणजे केवळ धाक नाही, दडपशाही नाही, तर पोलीस डिपार्टमेंट एक सामाजिक जाणीवेतनं समाजाला बरोबर घेऊन, समाजातल्या सगळ्या घटकांना सामावून अधिक समाजोपयोगी कसं करता येतं याचा एक आदर्श निर्माण केला. बरं, एवढ्यावर थांबलेत का? नाही. सामाजिक जबाबदारीतनं अपंग विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकलव्य शिक्षण योजनेसारखा उपक्रम पण त्यांनी त्या ठिकाणी राबवला. अशा एका नवीन अष्टपैलू समाजाला, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट समाजाभिमुख करणारं असं व्यक्तिमत्व, जे आज नाशिकची शान आहे. पहिल्या एपिसोड मध्ये म्हणूनच मी नाशिकची शान असा एक नवीन पर्सनॅलिटी घेऊन यायचं मी ठरवलं. आणि म्हणून आज आपण इथे निमंत्रित करत आहोत या नाशिक परिक्षेत्राचे आदरणीय BG शेखर साहेब, जे नाशिक परिक्षेत्राचे IG आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. BG शेखर पाटील साहेबांना मी निमंत्रित करतो. सर, आम्ही आपल्या पॉडकास्ट शो मध्ये आपण यावं, सहभागी व्हावं आणि आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार सर, पुनश्च एकदा आमच्या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपलं मनापासून स्वागत. हा नवीन कन्सेप्ट घेऊन आम्ही आलोय. शुभारंभाचा एपिसोड आम्ही तुमच्या बरोबर संवाद साधतोय. खूप आनंद आहे, खूप असं उत्साह पण आहे. उत्साहाच्या जोडीला तुमच्या पोस्टची भीती पण आहे, पण ती आदरयुक्त भीती आहे. पण समाजामध्ये पोलीस डिपार्टमेंट आदरयुक्त याच्यातनं काय करू शकतं, हा एक आदर्श आम्हाला तुमच्या माध्यमातून समाजाच्या पुढे मांडायचा आहे. मी सर्वप्रथम परत एकदा स्वागत करेन आणि आपल्याला एवढं विचारेल की असं हे सगळं करताना, म्हणजे मला हे पण माहित आहे की आपण वतनदार होते. राजस्थान सारख्या ठिकाणातून सौराष्ट्र सारख्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामातनं आपण शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामीण भागातून IG पर्यंतची जी मजल मारली, याचा थोडासा सारांश आम्हाला सांगा. धन्यवाद उपासनी साहेब. खर तर आमचा पूर्व इतिहास फार वेगळा आहे आणि तो पूर्व इतिहास, मला इतिहासाची गोडी असल्यामुळेच त्याचं उकलन झालं. मी शूर सरसेनापती संताजी प्रतिशोध संमेलनाच्या क्रूर हत्येचा हे पुस्तक लिहिलं. तर त्याच्यामध्ये 4.5 लाखाच्या औरंगजेबाच्या फौजेला संताजींनी कसं तोंड दिलं, कसं युद्ध केलं आणि त्यांना नामावरण केलं, हा इतिहास जो आहे त्याला मला 5 वर्ष लागली. आणि ते शोधत असतानाच आमचा बराचसा जुना इतिहास मला. अच्छा. आम्ही मूळचे जे आहे ते गोहिल घराण्यामधले सिसोदिया घराणं त्याच्यापैकीच एक आहे. 12 घराण्यामधले सगर राजपूतच्या आमचे पूर्वज होते, ते सौराष्ट्रामध्ये आले. आणि गजनीच्या मोहम्मदाने
16 स्वाऱ्या केल्या, तर त्या स्वाऱ्या केल्यानंतर 17व्या स्वारीमध्ये त्यांना सोरटी सोमनाथची मूर्ती हवी होती. बर. कारण ती 18 धातूंची होती आणि त्याची किंमत आजच्या मार्केटमध्ये 18,000 कोटीची होती. एवढी किमती वस्तू त्यांना हवी होती, परंतु सोरटी सोमनाथची मूर्ती अधांतरी होती. अच्छा. आणि त्या काळामध्ये बघा आपलं म्हणजे भारतीय संस्कृती किती आर्टिस्ट हे होते, म्हणजे कलात्मक होते, सांस्कृतिक वारसाच होता भारतीय संस्कृतीला. म्हणजे अधांतरित अशी ती मूर्ती. मग त्यांनी ती हाती लागू नये म्हणून कृष्णदेवरायांकडे ते घेऊन गेले. त्याच्यामध्ये तिथं कृष्णदेवरायांचं जे अल्लाउद्दीन खिलजीने त्यांच्यावर स्वारी केली आणि स्वारी करताना कृष्णदेवरायांचं म्हणणं होतं की त्यांना अल्लाउद्दीन खिलजीचा जो सरसेनापती होता मालिक काफर, त्या मालिक काफरला पलीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जाणं म्हणून करणसिंग गावडे जो होता सेनापती, त्याला त्यांनी पाठवलं आणि बारामती जवळ फार मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 1200 वीर मारले गेले, त्यात करणसिंग गावडे पण मारले गेले सेनापती, परंतु त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याला पुढे पळवलं आणि असा तो इतिहास आहे. त्याच्यानंतर आम्ही मग महाराष्ट्रामध्येच राहिलो. त्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण आल्यानंतर या पोलीस डिपार्टमेंटला समाजाभिमुख तुम्ही खूप केलं. म्हणजे मला असं आठवतं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय. आपण लाचलुचपत विभागात केलंय, परिवहनवरती केलेलं, अशा वेगवेगळ्या क्षेत्राला काम करताना समाजाभिमुख करण्याचं जे मोठं काम आहे ते तुमच्या काळात मोठं झालं. मग याच्या म्हणजे याबाबत आपण काय? खरं तर कुठलाही विभाग असं म्हटलं तर जनतेचं सहकार्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो विभाग पुढे जाऊ शकत नाही किंवा कामाची ती कुशलता आहे ती निर्माण होऊ शकत नाही. कारण पब्लिक हे महत्वाचं आहे. आपण जे काम करतो ते समाजासाठी असेल आणि त्यातून उदाहरण जर सांगायचं झालं तर पंजाब मधला दहशतवाद केव्हा संपला, तो ज्या वेळेस म्हणजे अनेक मोठा फोर्स वापरला, मिलिटरी वापरली, सगळं वापरलं, परंतु तरी सुद्धा संपलं नाही. जेव्हा तिथलं पब्लिक जागृत झालं आणि त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला सुरुवात केली त्यावेळेस तो दहशतवाद संपला. पोलीस खात्यामधला पहिला महत्वाचा घटक काय असेल तो जनता आहे, पब्लिक. आणि पब्लिक ज्यावेळेस तुमच्या सोबत असेल त्यावेळेस मग काम करायला मजा येते. आणि पोलीस खात्याचं खऱ्या अर्थाने चांगलं काम जे आहे ते पब्लिकच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. आमचा एक मापदंड ठरलेला होता. म्हणून आम्ही जनताभिमुख पोलिसिंग हा माझा फार आवडता विषय आहे. आम्ही इव्हन दरोडेखोर पकडताना सुद्धा निफाड लासलगाव भागामध्ये पण आमच्यासोबत आमच्याकडे पोलिसांची एकच गाडी असायची, म्हणजे पोलीस स्टेशनला एकच गाडी, परंतु आम्ही सगळ्यांना जेवढे ज्यांच्याकडे बंदुकीची लायसन्स, रिव्हॉल्वरची लायसन्स, त्यांना सांगायचं की संरक्षण जबाबदारी तुमची पडत, तुम्ही आमच्या सोबत येणार पेट्रोलिंगला आणि तुम्ही जर आमच्या सोबत आलं तर पण हे दरोडे पण ऑटोमॅटिक होतो. त्यावेळेस इतके मोठे दरोडे पडले होते, खूप दरोडे पडले होते. दिवस रात्र म्हणजे लोक जागी असायचे. दिवसभर शेतामध्ये काम करायचं, रात्रभर जागायचं ना तर दरोड्यापासून वाचायचं, अशी परिस्थिती होती. इव्हन मी ज्यावेळेस माझं पोस्टिंग निफाड पोलीस अधिकारी झालं तर पहिले मला दरोडेखोरांचं पकडलं, म्हणजे अडवलं होतं. सॉरी, मला पहिलं ही दरोडेखोरांची गाडी आहे म्हणून पब्लिकने अडवलं होतं. अरे बापरे, सायकलला. पण त्यावेळेस मला ती ग्रॅव्हिटी कळली की हा इथे काय प्रॉब्लेम. मग आम्ही हे सगळ्या लायसन्सदार लोकांना एकत्र केलं आणि माझ्या सोबत फक्त तुम्ही चला, असे प्रत्येक अधिकाऱ्याकडे 10-15 गाड्या तुमच्या स्वतःहून ते आले, स्वतःहून जनता पुढे आली. त्यांनी सांगितलं साहेब आम्ही तुमच्या मदतीला आणि आम्ही असे पेट्रोलिंग केलं. 15 दिवसामध्ये पहिली टोळी आम्ही 45 किलोमीटर वाटला करून पकडली आणि त्याच्यानंतर जेवढ्या 37 टोळ्या पकडल्या. बापरे. आणि त्या अप टू कन्व्हिक्शन पर्यंत आम्ही घेऊन गेलो, शिक्षा आली. तेव्हापासून आजपर्यंत निफाड तालुका आणि याचा परिसर जो आहे तो शांत आहे. म्हणजे तुम्ही आता एका विषयावर बोला, दहशतवाद, पंजाबचा दहशतवाद. मला असं आठवतं की 1993च्या दहशतवादी त्या पथकाच्या तुम्ही मोठ्या मोलाची काम केली होती, त्याबाबत थोडी आठवण. मी जो 12 मार्च 1993 ला जो बॉम्बस्फोट, साखळी बॉम्बस्फोट मालिका मुंबईमध्ये झाली, तर त्यावेळेस मी जळगावला होतो. अच्छा. आणि जळगावला असताना दीपक जोग साहेब आमचे पोलीस अधीक्षक, मी तिथे प्रोबेशनल डिव्हाइस करतो. परंतु सुरुवातीच पोस्टिंग आणि भुसावळला आम्ही एक ड्रग्जचं रॅकेट पकडलो होतं. मोठं ड्रग्जचं रॅकेट पकडलो होतं. त्या काळामध्ये 5 ते 6 कोटीची ब्राऊन शुगर आम्ही जप्त केली. आणि इंदोर आणि खंडव्याला जाऊन, बऱ्हाणपूर आणि खंडव्याला जाऊन आम्ही रेड्स केल्या होत्या. त्याच्यामध्ये फार मोठं ब्राऊन शुगर
आणि ते बातमी लोकसत्तेला आणि याला नवाकाळा त्यावेळेस मोठ्या आली. त्याच्यावर सरप्रोज पिक्चर पुढे आला. कुठला? सरप्रोज. अच्छा अच्छा. म्हणजे त्याचं ते डिटेक्शन जे होतं ते खूप गाजलं होतं. आणि अशामुळेच एक सलूनवाला त्याने आम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली की एक नगरसेवक आहे भुसावळचा, त्याच्या घराच्या गच्चीवरती एक जोडपं संध्याकाळी 5 वाजता ऊन खायला येतं आणि ते 1 तास थांबतं आणि निघून जातं. मी ज्यावेळेस मागे वळून पाहतो त्या जोडप्याकडे तसं तोंड लपवतं. आम्हाला डाऊट आहे की बहुतेक ड्रगची वापर असेल. हो हो हो. त्याची टीप ऑफ इन्फॉर्मेशन होती, आम्ही ती व्हेरीफाय केली, ती घटना खरी होती. अचानक आम्ही रात्री तिथे रेड्स मारल्या आणि काय आश्चर्य, आम्हाला 2 फॉरेन मेड पिस्टल मिळाले, अम्युनिशन्स मिळाले. त्या जोडप्याला आम्ही ताब्यात घेतलं, पोलिसांना आणलं, इंट्रोडक्शन म्हणजे त्यांच्या भरपूर आम्ही इंट्रोडक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना विचारपूस केली, परंतु ती काही तयार होत नव्हती आणि त्यांचं ठराविक उत्तर असायचं. मग असं करता करता सहज विचारपूस करता करता त्यांच्या बोटावर लक्ष दिलं. 2 बोट त्यांची कापलेली होती. हो. त्या व्यक्तीला तो जो होता युवक होता 22-23 वर्षाचा, ती युवती होती त्यानंतर 20-21 वर्षाची. तर त्या युवकाची 2-3 बोट अर्धवट कापलेली होती. पण लक्षात आलं, मी त्याच्याकडे सहज म्हटलं, ह्या बोटाला काय झालं? मी ईदच्या वेळेस फटाके पडले. ईदच्या वेळेस फटाके पडत नाही पडत. ती आम्ही त्याला पकडलं, कारण त्या ज्या ओन्स होत्या त्या इनसाइड ओन होत्या, आतमध्ये वळलेल्या होत्या. त्या कुठल्या तरी ब्लास्ट मध्ये त्याच वेळेस असू शकतात, इतर वेळ होऊ शकत. आणि मग आम्ही त्यांना भरपूर खोदून विचारलं आणि त्याचा फोटो काढला. तर एनएम सिंग साहेब हे ऍडिशनल सीपी होते मुंबईचे, आणि 1 महिन्यापूर्वीच मुंबईचे सगळे महोत्सव आले. त्यामुळे आम्ही त्यांना दाखवतो तो फोटो पाठवला की साहेब आम्ही असं एक सस्पेक्ट वाटतोय, आम्हाला वाटतं हे कुठेतरी ट्रेनिंग करताना, पाकिस्तानमध्ये पण असेल, ट्रेनिंग करता करता त्याची मोठा झाली असेल. ते म्हणजे तुम्ही थांबा थोडा, एक अर्धा तास मला वेळ द्या, मी चेक करतो. आणि काय असेल त्यांचा एक 15-20 मिनिटातच फोन आला आणि ते सांगितलं, अरे ही इज आवर गेस्ट, ही इज नंबर 2 इन मुंबई वॉन्टेड. म्हणजे त्याच्यावरती काय झालं, एक कॉन्स्टेबल आणि एक लेडी कॉन्स्टेबल लावले. अरे म्हणे ही इज अ टेररिस्ट. मी त्याच्यावरती मोठा चांगल्या प्रकारे बंदोबस्त लावला. 2 ऑफिसर लावले, त्यावेळेस आमच्याकडे स्टेट गन होती, कारवाई होती. ते कारवाईचे 12 लोक त्याच्यावर लावले आणि तेवढे ताबडतोब त्याला घेऊन या मुंबईला. आम्ही ते मुंबईला घेऊन बंदोबस्त आणि पूर्ण जंजीरावचा त्यावेळेस मुंबई क्राईमचा भाग होता, त्याला घेऊन आणि ह्या आरोपीच्या इंट्रोडक्शन मध्ये जे काही निष्पन्न झालं, आम्ही तो अंधेरी साकीनाका तो सगळा बरोबर भाग जो होता, त्यावेळेस ओपन लँड होती. आता तिथं बीपची गोडाऊन होती. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्या गाडीमध्ये आरएक्स लोड केलं, त्या गाड्या 13 ठिकाणी त्यांनी ठेवल्या. अशा सगळ्या ठिकाणची म्हणजे ती माहिती आम्ही सगळी संकलित केली. त्याच्यावर फिरलो, पूर्ण किनारपट्टी पाहिली आणि त्यातनं फार मोठा एक दुवा त्या आरोपीचं नाव होतं शाहनवाज कुरेशी. आणि ही वॉज नंबर 2, म्हणजे टायगर लेव्हलचा राईट. शेकडे बांधून आरडीएक्स कसं आणलं तिथपासून तर त्या गाड्यांमध्ये कसं भरलं, टायमर बॉम्ब कसे लावले आणि ते कुठे कुठे प्लांट केले मुंबईमध्ये, असं सगळं इथं थोडं अगदी पिक्चर सारखं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळेस आम्ही रेकॉर्ड पण करून ठेवलं होतं आणि त्यातनं पुढची सगळी आरोपीची चेन. तो म्हणजे मोठा तुमच्या याच्यातला जीवनातला तो एक मोठा सन्मान होता. पण मग याच्यामध्ये तुम्ही तर ट्रेनी होता तेव्हा, विशेष म्हणजे डीवायएसपी होता, म्हणजे तुमची झलक सुरुवातीच्याच पोस्टिंग मधून मिळाली. पण ह्या सगळ्याच्यात आता तुम्ही खूप म्हणजे दहशतवादावरती काम केलंय, तुम्ही ड्रग्स रॅकेटवर शोधण्यात काम केलेलं आहे. पण याच्यामध्ये असे मेजर चॅलेंजेस काय असतात? काही वेळेस समाज किंवा समाजातले घटक यांचे काही हर्डल्स आपल्याला निर्माण होतात. निश्चितपणे माझं पहिले एचडीपी अकोला सिटीमध्ये पोस्टिंग झालं आणि तिथे एक मर्डर झाला होता. त्या मर्डरच्या स्पॉटला मी व्हिजिट केलं. लक्षात आलं की ह्या मर्डरचा जिथे डेड बॉडी जाळलेली होती त्याच्या बाजूला एक चाव्यांचा झुपका होता आणि ती चावी जुन्या राजदूतची होती. त्याच्यावर आम्ही तो डिटेक्ट केला. तो डिटेक्ट केल्यानंतर त्याचं आमचं जे हे होतं की सस्पेक्टेड आरोपी हा तिथला मोठा जाफर नावाचा मोठा गुंड होता, दहशतवादी पण होता आणि त्यांनी केलं असावं तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्याला अटक केली आहे, तो
माझ्या घरी कंटिन्युअस धमकीचे कॉल्स होते. आमचं नुकतंच लग्न झालेलं होतं. मिसेस घाबरून गेली की हे काय प्रकार. लँडलाईनवरती तू काळजी करू नकोस, हे काय व्यवस्थित होईल, हे पोलीस मध्ये असं चालतं वगैरे असं करून नंतर आम्ही मग तो त्याचा बंदोबस्त केला सगळा, ते फोन बंद झाले. पण अशा घटना सुद्धा बऱ्याच वेळाच्या लाईफमध्ये घडलेल्या आहेत. नाही, पण हे चॅलेंजेस काय असतात? म्हणजे आता हे ठीक आहे की धमकी हा येतो, पण काही वेळेस तुमच्या संशोधनामध्ये असे अडथळे समाजाकडनं किंवा समाज सहकार्य न करणं, समाज भीतीपोटी सहकार्य, असं काही होतं का? आणि झालं असेल तर असं काही एखादं? बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये दहशतवादी म्हणलं तर दहशतवादी लपून ठेवणारी जी मंडळी असतात ती कधी ओपन होत नाही. दॅट इज बिगेस्ट चॅलेंज. तसं इंटेलिजन्स तसा कलेक्ट करणं, माहिती गोळा करणं, त्याच्यापर्यंत पोहोचणं हा एक महत्वाचा अनुभव असतो. सेकंड थिंग, त्याची जी चेन असते ती चेन एवढी गोपनीय असते, एवढी सिक्रेट असते, ती अनर्थ करणं किंवा तिथून ओपन करणं फार डिफिकल्ट असतं. मग त्याला कधी कधी आपण आता ठीक आहे आपण टेक्निकल सपोर्ट, मोबाईल डाटा अनालिसिस सगळ्या गोष्टी आहेत, पण पूर्वी तसं नव्हतं. मग त्याला एक एक कडी पकडून त्याचे कोण कोण साथीदार आहेत त्यांना विचारपूस करून त्यांना त्याच्यामधनं बोलतं करणं फार महत्वाचं. बोलतं करणं इंट्रोग्रेशन मध्ये फार आवश्यक आहे. हे सुद्धा मोठं पोलिसांच्या समोरचं काम आहे, मोठं काम होतं. असं करत करत एक एक दुवा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत माणूस बोलत नाही. आणि त्यांना बोलणं गेलं कारण हे हार्ड कोर क्रिमिनल्स असतात, ट्रेनिंग दिलेलं असतं. ह्या केसमध्ये आम्ही जेव्हा विचारपूस केली तर ती पूर्ण ट्रेनिंग त्यांना जेव्हा पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग झालं आणि मग ही ट्रेनिंग करणारी मंडळी आणि त्यांच्यावरती ब्रेन वॉशिंग केलेलं असतं. अशा याच्यामध्ये पोलिसांचा इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण आम्ही एक स्किल वापरून काही चांगले इंट्रोगेशन करणारे ऑफिसर्स वापरून त्याच्यावर ओळखतो. सर, आता जनरली आपण असा विचार करतो की पोलीस म्हटलं की म्हणजे शाण्याने पोलीस स्टेशनची कोर्टाची पायरी चढू नये असं एक भीती पोलीस स्टेशनची असते. आणि असं आपण समाज अपेक्षा करतो की डिपार्टमेंट पारदर्शक असावं, भीतीविरहित असावं, हे सगळं अपेक्षित करतं. पण समाज तेवढ्या याच्याने समाजातला घटक मदत नाही करत. तर मग यासाठी समाजामध्ये असं काय घडलं पाहिजे की आपणही पारदर्शक आहोत, राहू शकू आणि त्यांनाही आपली भीती नाही वाटता येणार? तर असं समाजाच्याकडनं काय एक्सपेक्टेशन? मुख्य कसं आहे की एखाद्या गुन्ह्याची, आता फॉरेनला कसं आहे, एखादा कॉग्निजेबल गुन्हा घडला तर त्याची इन्फॉर्मेशन देणं तिथल्या नागरिकाला बंधनकारक, ते आपल्याकडे नाही. अच्छा. आणि समाज काय होतं, भीतीपोटी कशाला दुसऱ्याचं लफड आहे, कशाला त्याच्यात पडायचं, चोरी दुसऱ्याकडे झाली ना आपल्या घरी तर झाली नाही, ही मनोवृत्ती थोडीशी त्याच्यामध्ये एक वेगळा अडथळा असू शकतो. प्रॉपर इन्फॉर्मेशन पोलिसला मिळणं फार महत्वाचं आहे आणि ती समाजाकडनंच मिळू शकते. गुन्हेगारी संपवायची असेल तर गुन्हेगार कुठं राहतो, त्याचं वास्तविक कुठं आहे, त्याच्या आजूबाजूला कोण कोण आहे, त्याची इन्फॉर्मेशन त्यांचं नावं न ओपन करता जर आमच्यापर्यंत पोहोचली तर आपल्याला खूप चांगल्या रीतीने पुढे आहे. आणि समाजामध्ये ती एक भीतीची भावना आहे. दुसरी काय महत्वाचं की कोर्टाची पायरी किंवा पोलिसांची पायरी चढू नये हा जो कन्सेप्ट आहे तो कशामुळे आला, ही जी लेंदी प्रोसिजर आहे सगळीच बाबत, तर त्याच्यामुळे लोकांना वाटतं की अरे सारख्या चक्रा मारावं लागतात तरी काही रिझल्ट हातामध्ये येत नाही. पण ती प्रोसिजरच एवढी क्लिष्ट आणि कायद्याची मोठी आहे की पूर्ण झाल्याशिवाय, म्हणजे आपल्या कायद्याची संकल्पना कशी आहे की 99 आरोपी सुटले तरी चालेल पण एका निरपराधाला सजा होतात, हा कन्सेप्ट आपल्याकडे असल्यामुळे मग ते पूर्ण ती प्रोसिजरच्या याच्यातून त्या माणसाला जावं लागतं. आणि तो निरागस असला, सज्जन असला तरी त्याला फेस करावं लागतं. ह्या गोष्टी आहेत. काही गोष्टी अशा पण आहे की दिवाणी स्वरूपाच्या असतात, पब्लिकला किंवा लोकांना हे समजत नाही की ही क्रिमिनल मॅटर आहे का सिव्हिल मॅटर आहे, तो एक विषय होतो. तिसरं काय होतं, एनसी केसेस जे असतात नॉन कॉग्निजेबल, तर नॉन कॉग्निजेबल गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये पण बऱ्यापैकी लोकांमध्ये गैरसमज आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या चौकामध्ये तो अतिशय चांगला प्रतिष्ठित माणूस आहे, तो कोणीतरी येऊन त्याला एक चापट मारली भर चौकामध्ये, त्याची इज्जत पूर्ण चालली गेली, हा त्याच्या दृष्टीने फार मोठा क्राईम आहे. पण कायदा काय म्हणतो, ही एनसी आहे, नॉन कॉग्निजेबल. पोलिसांना याच्यामध्ये दखल घ्यायचा अधिकार आहे. ह्या केसमध्ये काय होतं की पोलिसांबद्दल लोकांची गैरसमज, सहकार्य करत नाही, पोलीस सहकार्य करत नाही, पोलीस त्याला अटक करत नाही, हे करत नाही, अशा सगळ्या गोष्टी. एक तुम्ही नाशकात असताना कम्युनिटी पोलिसिंग नावाची एक चांगली कन्सेप्ट राबवली होती, म्हणजे ज्याला तुम्हाला समाजाला पूर्ण सहभागी करून घेतलं, जसं आता आपण म्हणतो आहे. पण आता दरम्यानच्या काळात आपण आपल्या बदली झाली, परंतु नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला. जसं नाशिक छोटं होतं, नाशिकमध्ये आज डेव्हलपमेंट म्हणजे इमारती मोठ्या उभ्या राहिल्या, रस्त्यांच्या डेव्हलपमेंट झाले, कुंभाच्या साठीचे इथे व्यवसाय समृद्ध झाले, इंडस्ट्री झाल्या.
त्या काळातल्या आणि आताच्या नाशिकमध्ये हे कम्युनिटी पोलिसिंग मधले आता काही ऍस्पेक्ट आहेत का की जे तुम्हाला असं वाटतं की हे केलं तर नाशिकचं पोलिसिंग अधिक समृद्ध होईल? 2003ला लकीली मी नाशिकमध्येच होतो आणि त्र्यंबकेश्वरचं कुंभमेळ्याचं प्लॅनिंग जे आहे तर ते प्लॅनिंग आमच्या हस्तात आहे. त्याचा आम्हाला अभिमान त्याचं बंदोबस्त प्लॅनिंग आम्ही क्या बात. आता ते सगळ्यांना एकत्रित करून केलं होतं. इतर सर्व डिपार्टमेंट तुम्ही ती कम्युनिटी पोलिसिंग ती राबवली होती कन्सेप्ट आणि हा कन्सेप्ट आजही चालू आहे परंतु जास्तीत जास्त इफेक्टिव्हली तो राबवला जेणेकरून पब्लिकला जेवढं पार्टिसिपेट करता येईल. आता आम्ही नाईट राऊंड करतो. उदाहरणार्थ मी रात्री 4 वाजेपर्यंत नाईट राऊंड केला. जे नाईट राऊंड काय केलं तर आमचं ऑल आउट ऑपरेशन होतं 5 जिल्ह्यांमध्ये. अच्छा. आणि मी नासलगावला भेट दिली, निफाडला भेट दिली, येवल्याला गेलो, नंतर शिर्डीकडे गेलो. तिथल्या लोकांमध्ये म्हणजे ऍक्च्युली चेकिंग चालू आहे नाही चालू आहे हे सगळं पाहिलं आणि 4 वाजेपर्यंत आम्ही फिरलो. नंतर दिवसभर काम म्हणजे जे काही कार्यालयीन काम असतं ते पण काम हे करत असताना हे पब्लिकला माहित नसतं. मग आम्ही कम्युनिटी पोलिसिंग मध्ये हा पोलीसचं वर्क सुद्धा पब्लिकला माहित व्हावं किती खडतर आहे. म्हणून दरोडेखोरांची ज्यावेळेस मालिका नाशिक जिल्ह्यात चालू होती आणि त्याला मला कलेक्टर एसपी सगळेच रोड होते असायचे एवढे भयानक परिस्थिती. त्यावेळेस आम्ही पार्टीचे ह्या पब्लिकला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून त्यांनाही कळून चुकलं की रात्रभर जागरण केलं तर दिवसा आपली काय परिस्थिती आणि हे ज्यावेळेस समजतं त्यावेळेस ऑटोमॅटिक पब्लिक पण एक विश्वास ठेवतो आणि विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे. कम्युनिटी पोलिसिंगचा बेस आहे म्हणजे बिलीफ ट्रस्ट विश्वास आणि तो विश्वास निर्माण करण्यासाठी ते कार्य. मग ती तुम्ही ही जी कम्युनिटी पोलिसिंगची 2003 ची कन्सेप्ट राबवली आता तुम्ही त्या पदावरून मोठ्या पदावरती आलात. आता 5 जिल्हे तुमच्या अंडर आहेत याच्यात आहे तर ह्या कम्युनिटी पोलिसिंग मध्ये आता काही बदल झालेत का? मग तुमची टेक्नॉलॉजी बदल निश्चितपणे झाले. आम्ही ग्राम सुरक्षा केलं. आता खेडेगावांमध्ये ग्राम सुरक्षा केलं. ग्राम सुरक्षा खेडेगावामध्ये काय क्राईम झाला तर तिथं मदत आवश्यक असते. एखादी मोठी फौजदारी आहे त्याच्यामध्ये काही प्रयत्न पडले त्यांना उचलण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग आहे. ड्रग्सच्या बाबतीमध्ये पण कम्युनिटी पोलिसिंगचा फार मोठा ड्रग्स की नंदुरबार डिस्ट्रिक्ट आणि नंदुरबार डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रातला पहिला डिस्ट्रिक्ट ड्रग फ्री. अरे वा. नंदुरबार डिस्ट्रिक्ट म्हणजे अंमली पदार्थ मुक्त नंदुरबार डिस्ट्रिक्ट असं आणि त्याच्यामध्ये 8,000 पब्लिक होतं. फार मोठा इव्हेंट होता. इव्हेंट इट वॉज जस्ट लाईक इव्हेंट पण आम्ही तो प्रोग्राम ज्यावेळेस राबवला तर आम्हाला आश्चर्य वाटलं. शाळा कॉलेजची प्रोफेसर्स टीचर्स चांगले प्रतिष्ठित लोक स्त्रिया मुली हे सगळ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रँड लेवलला हा कम्युनिटी पोलिसिंग आहे. ड्रग्सच्या बाबतीमध्ये ते वापरू शकतो. ग्राम सुरक्षा गावाची सुरक्षा तिथल्याच लोकांनी करावी हे कम्युनिटी पोलिसिंगचा एक भाग आहे. बऱ्याच वेळा पंच तयार होत नाहीत. एखादा सिरियस गुन्हा असेल तर पंच कुणाला पंच घ्यायचं म्हणणं हा प्रॉब्लेम होतो. पण कम्युनिटी पोलिसिंग जर चांगलं इफेक्टिव्ह असेल तर ते लोक पुढे तयार होतात आणि मग गुन्हेगारांना शासन करायचं असेल तर साक्षर चांगले पाहिजे पंच चांगले. दिस इज ऑल कम्युनिटी पोलिसिंग आणि याच्यामध्ये हळूहळू बदल होतो. पोलिसला सुद्धा माहिती पडतंय की आपण जास्तीत जास्त त्याचा वापर करण्यात आणि पोलिसांची इमेज क्रिएट करण्यासाठी इमेज बिल्ड करण्यासाठी आणि इमेज पब्लिकमध्ये जाण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग इज बेस्ट. हा कन्सेप्ट आता हळूहळू तुम्ही खूप राबवला तो सक्सेस पण झाला. म्हणजे समाजामध्ये पोलीस समाजापर्यंत जाणं त्यांच्या अडचणी जाणून घेणं त्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे आदरयुक्त नीती काय असते ती निश्चितपणे तुम्ही निर्माण केली. तुमच्या काळात एक मोठा अजून एक कन्सेप्ट झाली की आता सुदैवाने सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली. खूपच डेव्हलप झाली. मग ह्या टेक्नॉलॉजीला तुम्ही मला आठवतं की या टेक्नॉलॉजिकली याचा इफेक्ट तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला तुम्ही करून घेतला. जसं की लाचलुचपत मध्ये असेल फरार गुन्हेगारांचे काहीतरी तुम्ही मला वाटतं काही कन्सेप्ट त्याच्यावर सॉफ्टवेअर केले होते तर याबद्दल काही सांगा. टेक्नॉलॉजी हा बेस आहे आणि आम्ही 2003 पासून क्राईम क्लॉक पॅटर्न म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा गुन्हा झाला उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वरचं देतो. त्र्यंबकेश्वर मध्ये काय व्हायचं की पहाटेच्या वेळेस घरफोड्या जास्त व्हायच्या आणि गाड्यांमधल्या बॅगा ज्या होत्या त्या बॅगा वगैरे मोठ्या प्रमाणात चोऱ्या व्हायच्या आणि जे भाविक पूर्ण भारतातनं त्याच्यासाठी हा एक धोक्याचा आहे. मग आम्ही काय केलं स्टडी केला अभ्यास केला गेल्या 10 वर्षाचे सगळे गुन्हे काढले आणि कोणत्या टायमिंगला होतात कोणत्या ठिकाणी होतात ते सगळं पाहिजे. आमच्या असं लक्षात आलं म्हणजे इट इज जस्ट लाईक सायंटिफिक स्टडी. आमच्या असं लक्षात आलं की हा जो पॅटर्न आहे गुन्हेगारीचा तो पहाटे 4 वाजल्यापासून तो सकाळी 8 वाजेपर्यंत ते घरफोड्या होतात चोऱ्या होतात. मग आम्ही त्याच्यावरती थोडं संशोधन केलं त्यावेळेस लक्षात आलं की
त्र्यंबकेश्वरला सगळ्यात जास्त पुजारी राहतात. अच्छा. आणि पुजारी मंडळी पहाटे 4 वाजता पूजा अर्चेसाठी मंदिरात जातात. आणि घर मोकळं असतं किंवा अबंडंट असतं, बरं. जास्तीत जास्त कुलूप असतं बरं. आणि चोर त्याचाच गैरफायदा घ्यायचा आणि अच्छा. त्याच व्यवस्था करायची. मग हे प्रिव्हेंट कसं करायचं, त्याला थांबवायचं कसं? मग आम्ही काय केलं, क्राईम क्लब मध्ये अशी ठिकाणं ठेवली की हॉटस्पॉट कोणते होते, त्या हॉटस्पॉटला कोणत्या पिरियडमध्ये 4 ते 8 एवढीच पेट्रोलिंग ठेवायचं, बाकी रात्रीची पेट्रोलिंग लावायचीच नाही. आणि तो कन्सेप्ट राबवल्यामुळे आम्ही गुन्हेगार पकडले, गँग पकडले आणि पण टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जे टेक्नॉलॉजीचा वापर क्राईम क्लब पॅटर्न जो अच्छा तो हा होता, होता. आणि आम्ही सायंटिफिक किंवा सर्च सिस्टीम नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. बरं. याच्यामध्ये एखाद्या गँगने गुन्हा केला किंवा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, मोडस ऑपरेंडची जी आहे ती अगोदर फील केली असायची. उदाहरण जर एखाद्या पेट्रोल पंपावरती रॉबरी झाली आणि कॅश लुटली, तर मग त्यांनी हत्यार कोणता वापरलाय, तो भाषा कोणती बोलतोय, त्यांनी गणवेश कोणता परिधान केलाय, त्याच्याबरोबर बाकीचे किती सत्कार आहेत, व्हेकल्स कोणतं वापरलंय, हे फक्त कॉम्प्युटरला टाकलं खटखट कॉम्प्युटरने आम्हाला सजेशन नाही. आणि त्याच्यामध्ये 3-4 टोळ्यांमध्ये मग आम्ही झिरो डाऊन करत करत बरोबर पर्टिक्युलर टोळ्यांपर्यंत पोहोचायचो. म्हणजे ते डेटा अनालिसिस. पण मग त्याच्यासाठी त्यामध्ये डेटा त्याचा सगळ्यांचा तो सेव्ह सगळ्या फीड करणं वगैरे हे होतं. आणि ते खूप गाजलं त्याच्यामध्ये. त्याचा बऱ्याच आम्हाला म्हणजे रॉबऱ्या वगैरे 95% डिटेक्ट असायचे. त्याचा वापर मी नगरला पण केला. नगरला पण सुंदर असं जबरदस्त डिटेक्शन झालं आणि क्रिमिनल हार्डकोर क्रिमिनल्स पकडले आणि काही तासात पकडले गेले. मग अशा दुसऱ्या क्षेत्रातही तुम्ही केलं ना. पण मग आता हे तर झालं फरार याच्यात. मला वाटतं एसीबीच्या वेळेसही काम करताना एक सिक्रेट नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप, तर त्याचा सुद्धा आम्हाला अँटी इन्फॉर्मेशन मध्ये खूप चांगला उपयोग झाला आणि फायदा झाला. म्हणजे जे लाचखोर आहेत किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारचं त्यांची मोडस ऑपरेटर्स आहेत किंवा समजा डीपी असेल, डिस्पोजल असेल, तर त्याची अनालिसिस कसं करायचं, तर त्याच्यावर आम्ही ते बोलतो. आणि त्याचा तुमचा सक्सेस रेशो मोठा होता. सक्सेस रेशो म्हणजे ज्याला आपल्याला म्हणतात की शिक्षा झाली पाहिजे लोकांना, तो झाला होता. सर सगळ्यात मोठं चॅलेंज जे तुमच्या म्हणजे आपल्या डिपार्टमेंटने घेतलं होतं ना, ते कोविडच्या काळात घेतलं होतं. कोविड-19च्या पिरियडमध्ये जे काही म्हणजे प्रत्येक समाजातल्या घटकाला सगळ्यात सहानुभूती ती पोलीस डिपार्टमेंटची होती. कारण सगळ्यांना सुट्ट्या होत्या, सगळे घरात होते, पण तुम्ही रस्त्यावरती होते. या कोविड-19चा पोलीस डिपार्टमेंटचा जरा अनुभव. तो काळ इतका भयानक होता. म्हणजे मी आपल्याला सांगतो, पुण्याहून एकदा निघालो आणि मुंबईला मला जायचं होतं. माझं SRP डीआयजी म्हणून मला हे होतं मुख्यालयाचं. संपूर्ण महाराष्ट्रावरती ती देखरेख करण्याचं आमचं काम होतं. आणि अशा याच्यामध्ये पुण्याहून मुंबईला जाईपर्यंत रस्त्यावरती एकही माणूस पूर्ण शुष्क, म्हणजे एवढी भयान शांतता वाटत होती. आणि अशा याच्यामध्ये कोणी समोर येत नव्हतं, पण आम्हाला मात्र पोलिसांना काम करावं लागायचं. मग पहिला विषय झाला की मालेगावमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आमचे म्हणजे SRPचे जवान, पोलीसचे जवान हे कोविडग्रस्त झाले. मला तळागाळातले पोलीस महासंचालक जयस्वाल साहेब होते. ते म्हटले, अरे तू जावा मालेगावला व्हिजिट करतो. त्यावेळेस बाहेर पण पडायला मागत नव्हतं, सगळे स्वतःला. पण मी गेलो तिथे मास्क वगैरे लावून आमच्या सगळ्या लोकांना भेटलो. एका दिवशी 96 जवान कोविडग्रस्त. मालेगाव आठवतं मला. आणि मग त्यांना त्यातनं बाहेर काढणं वगैरे सगळं गरजेचं होतं. आम्ही काय केलं, त्यांच्यासाठी एक कोविडचे वेगवेगळे सेल्स तयार केले. 2-3 मंगल कार्यालय वगैरे घेतली आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या याच्यामध्ये आयसोलेट करून ठेवलं. दुसरं त्यांना महत्वाचं म्हणजे काय, ते काढा असेल किंवा बाकीच्या गोष्टी, त्याच्यापेक्षा मानसिकता जपणं फार महत्वाचं. आणि आम्ही सगळ्यांना, सर्व आमचे कमांडर जे होते, 17 कमांडर्स होते, त्या कमांडरना सांगितलं की तुम्ही त्याची दिवसातून कमीत कमी 2दा तरी बोला. तुम्ही बोला, तुमचे खालचे अधिकारी ते बोलतील आणि त्यांची मानसिकता चांगली ठेवा. म्हणून आमच्यामध्ये जवळ 3,500 लोकांना लागत झाली, पण फक्त 4च डेथ झाले. बिकॉज ऑफ आम्ही त्यांची मानसिकता बऱ्यापैकी केली. आम्ही त्यावेळेस SCQ गोळ्या होत्या, त्याचबरोबर काही होमिओपॅथीच्या काही गोळ्या होत्या, त्या आम्ही अगोदरच ते डोसेस वगैरे दिले होते आणि त्याचा इफेक्ट चांगला झाला बऱ्यापैकी. कारण फ्रंट लाईनला SRP समोर असायची, काही पुढे काही कंट्रोल करायचं आणि पब्लिकमध्ये मिक्स व्हायचे. त्यावेळेस हे करणं फार गरजेचं होतं. तुम्ही न्यू मुंबईला गेलो, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कोविडशी लढावं लागला आम्हाला आणि आम्ही फ्रंट वर्कर होतो. त्याच्यामध्ये पब्लिकला सांभाळणं महत्वाचं होतं, त्याची मानसिकता सांभाळणं महत्वाचं होतं. आणि सगळ्या हॉस्पिटलशी एक चांगलं टायप केलं, कोऑर्डिनेशन वगैरे ठेवलं. ऑक्सिजन
त्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय संपलेलं होतं आणि आमचे 46 जवान लाईफलाईन हॉस्पिटलला ऍडमिट झाले होते पनवेलला आणि ऑक्सिजन संपले तर त्या डायरेक्टरला पराग मेडिसिन त्यांचा फोन आला की सर म्हणे ते ऑक्सिजन संपलेला. अरे बापरे म्हणलं काय करायचं, 46 लोकांची डेथ होईल. मग आम्ही ताबडतोब इंडस्ट्रीमधले काही इंडस्ट्रीच्या जे ऍक्टिव्ह होते एमडी होते त्यांना बोललो, HR बोललो, त्यांच्याकडनं आम्ही ते सिलेंडर सगळे मिळवायचा प्रयत्न केला. ही झालं पोलीस 46 लोकांची प्राण वाचले. पण काही हॉस्पिटलमध्ये पब्लिक मोठे प्रॉब्लेम त्यांना सुद्धा फार सपोर्ट मग ते मोबिलायझेशन जे होतं ऑक्सिजनचं ते आम्ही फार मोठ्या प्रमाणात सगळ्याच आणि इट वॉज व्हेरी इफेक्टिव्ह. ऑक्सिजन मिळाला, अनेक लोकांचे प्राण वाचले आणि स्वतःला समजलं की आम्हाला परमेश्वराने अशा प्रकारची संधी दिली. नाही, तुमची त्या काळातली सेवा म्हणजे ही समाजातली सर्वोत्कृष्ट सेवा होती. म्हणजे त्याला 100% आपण त्याला देवदूत हीच एक कन्सेप्ट नक्कीच देऊ शकेल. पण ह्या जोडीला यांचे कुटुंब पण सफर होत होते, कौटुंबिक हे पण होते. या कुटुंबाची मानसिकता आपण कशी, पोलीस जे कुटुंबापासून दूर होते आणि असे आता जसे आपण म्हटले की मालेगावला त्यांना तुम्ही कॅम्प मध्ये ठेवलं, पण मग त्यांच्या कुटुंबासाठी काही असं वेलफेअर होतं पोलीस? त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही जे टॅबलेट्स वगैरे मेडिसिन दिले होते ते पूर्ण कुटुंबासाठी होतं. आणि बऱ्याच ठिकाणी मग त्याचे काही फवारे वगैरे मारण्याचं वगैरे जे होतं त्यांनी त्या कॅम्पमध्ये म्हणजे त्यांची पण काळजी घेतली. त्यांचे जे कॅम्प्समध्ये वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये काही दवाखाने होते त्यातल्या डॉक्टर्सना आम्ही सपोर्ट केलं होतं, त्यांना मेडिसिन्स वगैरे मोठ्या प्रमाणात करून दिले आणि गव्हर्नमेंटकडे जेवढा काही सपोर्ट मिळेल मेडिसिन्स असेल तो आम्ही तिथे चांगल्या प्रकारे दिला. त्याचा इफेक्ट चांगला झाला. एक मानसिकता सुद्धा त्यांची झाली. आम्ही बऱ्याच ठिकाणी योगाची ऑनलाईन आयोजित केली. अच्छा, याच्यात ओव्हरकम करायला आपल्याला योगा मानसिक मेडिटेशन कसं आहे ते आम्ही ऑनलाईन केलं होतं आणि त्यावेळेस गृहमंत्री यांनी सुद्धा त्या याच्यावरती ऑनलाईन येऊन सगळ्यांना सपोर्ट केला होता. कुटुंबावर जो विषय आला म्हणून मी विचारतो तुम्हाला की खरं म्हणजे एवढं मोठं काम करताना, म्हणजे जसं DYSP त्याचे पुढची पद IG पर्यंत काम करताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा तुम्ही तेवढीच प्रभावीपणे सांभाळली, ज्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की आज तुमची मुलगी सुद्धा IAS झालेली आणि एकदा नाही दोनदा झालेली. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? कारण तुम्ही कुटुंबाशी तितके अटॅच होतात म्हणून ती शिकली आणि म्हणून ती आज ह्या पदावरती पण आली. हे पण हा पण शेअर करा. म्हणजे नॉर्मली काय असेल, मुलीच्या बाबतीमध्ये समाजामध्ये बराचसा बायसनेस असतो. अच्छा, किंवा जेंडर बायसनेस म्हणतो. पण तिचा जन्म, आमची मुलगी जान्हवी, तिचा जन्म जळगावला झाला. मी त्यावेळेस DYSP होतो आणि जन्म झाला त्यावेळेस मी हेडक्वार्टर मध्ये पेढे वाटले. बऱ्याचशा लोकांनी मला विरोध केला की तुम्ही मुलगी झालेला जन्मले असताना तुम्ही बर्फी वाटायचे पेढे का वाटले. मी म्हटलं माझी मुलगी मुलासारखी कर्तृत्वान होती आणि ती माझं नाव कमवलं. म्हणजे हा एक कन्सेप्ट जो होता पॉझिटिव्हनेस, मुलांकडे पाहण्याचा हा एक महत्वाचा घटक होता. त्याचबरोबर मुलांना मी एक मित्रत्वाची वागणूक पण तेवढीच हे पण त्यांना हे पण समजवलं की आपण डिसिप्लिन कसं राहायला पाहिजे. कर्तृत्व महत्वाचं आहे, त्याच्यासाठी डिसिप्लिन पण महत्वाचं, शिस्त पण महत्वाची. आणि एक फ्रेंडली भूमिकेमध्ये मी असेल, मिसेस असेल, आम्ही एक जसं आता व्हॉट्सअपमध्ये ग्रुप करतो, आमचा एक फॅमिलीचा ग्रुप आहे आणि ओपननेस आहे. तर मी काय करतो, लोक आपल्या कुटुंबाला माहित पाहिजे बरोबर की मी रात्रभर जागलेलो आहे किंवा आम्ही ऑल आउट ऑपरेशन राबवलं आहे. एक जस्ट 1 क्लिक वरती त्यांना माहिती होऊन जातं की नाही पप्पांचं असंच आहे, मग पप्पांना डिस्टर्ब. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळा मग पोलिसांना घराबाहेर राहावं लागतं आणि मग पोलिसांच्या बाबतीमध्ये वेगळे गैरसमज निर्माण होतात. पण कुटुंबाला ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह करतो आपण त्याच्यामध्ये त्यावेळेस त्यांना माहित पडतं की अशाशी आपले पप्पांना एवढा खडतर परिश्रम घ्यावे लागतात. मुलं त्यातनं शिकतात आणि मुलांचा सगळ्यात महत्वाचा जो शिक्षक असेल ना तर पहिले त्याचे आई वडील. मग आई वडिलांनी स्वतः डिसिप्लिन जर पाळली तर मुलांमध्ये ऑटोमॅटिक डिसिप्लिन, नाहीतर मग मुलं बिघडतात. आता बऱ्याचशा पोलिसांची म्हणजे मला खेदाने सांगावं वाटतं की इव्हन नाशिकमध्ये पण आम्ही जे काही चेंज त्याची मध्ये काही मुलं पकडली गेली तर ते त्याच्यामध्ये आमच्या पण काही मुलं. तर हे गोष्टी का तर पोलीस कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल त्याला वेळ फार कमी होतो आणि इमर्जन्सी पहिले कुठे काय झालं तर ताबडतोब त्याला सगळी हातातली कामं सोडून एखादा गुन्हा असेल, लॉ अँड ऑर्डर असेल किंवा बंदोबस्त असेल तिकडे त्याला पाहावं. अशा वेळेस कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं फार महत्वाचं आहे. मिसेस विदुलता शेखर पाटील जे आहेत त्यांनी सुद्धा ते खूप चांगल्या रीतीने
माझ्या तर 11 डिग्रीज आहे, पण तिने 18 डिग्रीज रोड सेफ्टी मध्ये त्यांनी पीएचडी केली. हे मुलं सगळी पाहतात की नाही आपली आई चांगली शिकलेली आहे, वडील चांगले शिकलेले आहेत आणि घरामध्ये कौटुंबिक ओपननेस आहे. जान्हवी जी होती तिला मी पहिल्यांदा लहानपणी तिला विचारलं होतं तुला काय करायचं. तर एक छोटीशी गोष्ट सांगतो की आम्ही इथं अर्चित कोतवाल पार्क मध्ये राहतो त्यावेळेस मी एंटी काश्मीरला एसपी होतो आणि आम्हाला सेंट क्वार्टर सर्च मारलं होतं. आम्ही फ्लॅट मध्ये राहतो. आमच्या बाजूला कलेक्टरचा बंगला होता आणि गच्चीवर ते सगळं दिसायचं. तर ती आणि माझा मुलगा आदित्य हे दोघे खेळत असताना आमची जी ऑर्डर त्यांनी सहज विचारलं की तुम्हाला ह्या बंगल्यामध्ये कोण आहे. तर आदित्य शांत बसला पण जान्हवी सांगितलं काका मी येणार. तो कॉन्फिडन्स पाहिला की म्हणून ही युपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह मध्ये पुढे जाईल. आणि मग त्याला आम्ही लहानपणापासून थोडं ग्रूम करत गेलो. ती प्रवासी अकॅडमी मध्ये शिकलेली आहे. आता एचपीला 11-12 आज IAS झाली आणि महाराष्ट्र केडर मिळालं. म्हणजे मुलं संस्कारित असली आणि घरचा संस्कार असला तर होतं. हे तुमचं उदाहरण आहे, माझंही उदाहरण आहे. कारण माझी मुलगी डॉक्टर झाली आणि हा असंच शेवटी आपण बाहेर असणार, आई कुठेतरी मुलांना घडवणार, शिकवणार आणि सपोर्ट असणार, हे अगदी खरं आहे. पण सर आता याच्या जोडीला म्हणजे तुम्ही स्वतः मुलीला IAS केलं पण तुम्ही स्वतःचे छंद जोपासले. तुम्ही 1 नाही 2 नाही 10 पुस्तकं लिहिली. हा वेळ तुम्हाला कसा मिळतो आणि ही आवड कशी निर्माण? खरं म्हणजे मी 5वी-6वी असल्यापासून लिखाणाला सुरुवात केली आणि शाळेमध्ये माझे निबंध जे आहेत त्या टीचर वाचून दाखवायचे. यांचा निबंध असं. आता परवा दिवशी मलाही माहित नव्हतं. मी एक 11वी-12वीला मनसर कॉलेजला होतो, महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजला. आणि आमचे एक बॅचमेट भेटला. त्यांनी सांगितलं की अरे तुला माहिती आहे का तुझा निबंध तिथं बोर्डावर लागला होता आणि ते सगळ्यांसाठी आपल्या टीचर्सनी सगळ्यांसाठी की निबंध कसा लिहायचा असला अशी ती आवड होती. त्यामुळे मी तो लहानपणापासूनच हे करत होतो. माझ्या मित्राचं आणि 2 मित्रांमध्ये भांडणं लागली आणि ते खूप अगदी अमृत झाले, खूप जवळचे मित्र. ते सॉल्व्ह करण्यासाठी मी दोघांना पत्र लिहायचो आणि ते पत्र त्याला एवढे सगळे दोघांचे सबमिट झाले ते आणि खूप आनंद झाला की आपल्या लेखनामध्ये काहीतरी जादू आहे असं त्यावेळेस कळलं. 12वीला असताना ब्लॅक रोज नावाची पहिली कादंबरी लिहिली. 12वीत असताना आणि ती आता ती पब्लिश नाही झाली. मला त्यावेळेस एवढं माहित नव्हतं, नॉलेज पण नव्हतं की पब्लिकेशन कसं करायचं काय वगैरे. पण नंतर मी काय केलं की ज्यावेळेस डिपार्टमेंट मध्ये आलो त्यावेळेस मी म्हटलं इथे लिहिणं फार गरजेचं आहे. हजारो लाखो लोकांना आपण भेटतो, अनेक घटनांचे साक्षीदार असतो, बरेच प्रसंग असतात. ते कुठेतरी शब्द अंकित करणं फार गरजेचं आहे. त्याचा समाजाला फायदा होईल, समाजाला पण कळेल की नेमकं काय चाललेलं आहे. समाजाचं चित्र जे आहे सत्य चित्र हे लोकांसमोर आहे. त्याच्यामध्ये जे बोललो ते म्हणजे शोध मी लिहिला, नंतर प्रतिशोध हे पुस्तक लिहिलं. शोध मध्ये 3 स्टोरी ज्या आहेत ते बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड स्टोरीज आहेत. महाराष्ट्र शासनाने पहिले पारितोषिक दिलं. पोलीस महासंचालकांकडून 2 बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड. नंतर शोध सत्याचा आता येत आहे. मग मला शोधचं प्रकाशनाच्या नंतर महाराष्ट्राच्या एका वार्ताहराने मला क्वचित प्रश्न केला की तुम्ही हे सगळं लिहिलंय पण तुम्ही ललित काय लिहिलेलं आहे, हे तर काय गुन्हेगारी विषय तुमच्याशी असं तुम्ही लिहू शकता. मग त्याला उत्तर देण्यासाठी एक रामजुई नावाचा मी प्रेम कथा संग्रह पण बऱ्यापैकी चांगला आणि इतिहासाची मूळतच आवड होती म्हणून शिवर शिवसेनापती संताजी हे पुस्तक मी लिहिलं. शंभू राजांच्या क्रूरतेचा विषय ते 5 वर्ष करायला लागले आणि खूप चांगलं पुस्तक. आता 25,000 त्यांनी वाचकांपर्यंत. हा सगळा छंद तुम्हाला तो नंतर वाढत गेला आणि भविष्यामध्ये मला असं वाटतं की आपण लेखनाकडे अधिक वळाल असं एकूण निश्चितपणे. कारण तो माझा पिंडच आहे आणि हे करताना अर्थात दिवसभर कुठल्याही कामावर परिणाम नाही, एक अक्षर सुद्धा लिहू शकत नाही कारण शेवटी मानसिकता तुमची रात्री 10च्या नंतर सुरू करायचं किंवा प्रवासामध्ये त्याची टिपणं करत बसायचं. माझी PhD सुद्धा प्रवासात झाली थँक्स टू म्हणजे मी ट्रॅफिकला तर धन्यवाद देईल. ठाण्याला मी राहायचो आणि मुंबईला माझं मुख्यालय होतं. मला तिथून ठाण्यावरून अपडाऊन करायला लागायचं. तर त्यावेळेस मग एवढा 2-2.5 तासाच्या ट्रॅफिक जॅमिंग मध्ये काय करायचं तर मी ते PhDचं काम करायचं. माझी PhD पारितोषिकांवरनं लक्षात असं आलं
की तुमच्या लेखनाला म्हणजे पुस्तकांना तर महाराष्ट्र शासनाच्या वाङ्मयाच्या मला वाटतं निळू फुलेंचंही त्याला एक पारितोषिक मिळालेलं आहे. पण एक नाही दोन नाही तुमच्या सर्व्हिसेस मध्ये 177 पारितोषिक तुम्ही मिळवलेले आहेत. मध्ये सगळी पोलीस दलाची मोठी मोठी राष्ट्रपती पदकं आहेत, सगळे आहेत. तर असा हा अभिमानाचाच भाग आहे. अशा अभिमानाच्या पारितोषिकांमध्ये एखादा अनुभव सांगा. माझं हे जे पुस्तक पहिलं मी शोध पुस्तके असतील डिटेक्टिव्ह स्टोरीज होते तर त्याची प्रस्तावना कोणाकडनं करायला विषय मी मला कोणीतरी सजेस्ट केलं की नादो मानव आहे त्यांना तुम्ही भेटा आणि त्यांना ते दाखवा. मी स्क्रिप्ट दाखवला नादो मानव म्हणजे फार मोठं व्यक्ती होतं, जागतिक साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे कसं जायचं पण मी गेलो होतो आणि ते स्क्रिप्ट वगैरे घेऊन गेलो होतो. स्क्रिप्ट घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडे बसलो, त्यांनी ते पाहिलं, पान वगैरे चालली आणि मला म्हटले बसा चहा वगैरे घ्या. चहा घेईपर्यंत मला बरं वाटलं, आपल्याला काहीतरी इथं विचार होईल. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी ते पूर्ण वाचल्याशिवाय देणार नाही. मला तिथे हिरमूड झाला. मला वाटलं की बहुतेक आपल्याला ही प्रसंग काही मिळणार नाही आणि मी तिथून नंतर चहा घेऊन निघून जाताना फक्त त्यांनी माझा ऍड्रेस घेतला होता. 4 दिवसांनी एक पोस्टामधला लिफाफा आला, तो उघडून पाहिला आणि त्याच्यामध्ये प्रस्तावना 9 पानाची होती. खाली नादो मानव असं लिहिलेलं होतं आणि त्यांनी इतकी सुरेख शब्दामध्ये प्रस्तावना लिहिली आणि ती 4 दिवसात मला आनंद झाला. लेखनच छान होतं, त्याच्यावर प्रस्तावना छान. पण सर मला याही पेक्षा तुम्ही जे 177 पुरस्कार मिळवले त्याच्यात राष्ट्रपती पदकासारखा पुरस्कार आहे आणि एक तुम्हाला नॅशनल म्हणजे ज्याला मला असं वाटतं की याचं मिळालेलं आहे युनायटेड नेशनचं, तर तो अनुभव सांगा. युनायटेड नेशनला आम्ही इटलीच्या बॉर्डरवरती अल्बेनिया आणि कोसोवो त्या एरियामध्ये काम करत होतो. काही दिवस माझ्याकडे सीमावर्ती भागाचा एक पण चार्ज होता आणि ते करत असताना आम्हाला सस्पेक्टेड व्हेकल चेकिंगचं एक महत्वाचं काम होतं. त्याच्यामध्ये आम्ही एक गाडी पहिली सस्पेक्टेड व्हेकल चेक केली. ती चेक करत असताना अचानकपणे तो ड्रायव्हर तिथून पळाला. 40 फुटांनी पळाला म्हणून आमचा डाऊट आला की याच्यामध्ये काय गडबड आहे आणि तो बाजूचा डोंगर होता मोठा, अल्बेनिया इटलीच्या बॉर्डरचा. त्या डोंगरावरती गेला तो, बर्फ पडले होतो पूर्ण, -15 डिग्री टेम्परेचर होतं आणि अशा याच्यामध्ये तो त्या डोंगरामध्ये कुठं गायब झाला पडला. पण आम्हाला एक माझा क्राईम मधला स्टडी होता, मोडस ऑपरेशनचा स्टडी होता डोळ्याचा. आम्ही तसा तिथं वापर केला आणि तिथले जे कोसोवियन पोलीस होते त्यांना बोलावून घेतलं आणि आम्ही तिथं पाठला केला आणि त्या पूर्ण डोंगरामध्ये म्हणजे असा पांढरा लख्ख डोंगर, शिवाय -15 डिग्री आणि तिथे बोटाचे ठेसे म्हणजे असं बोटाचा जो तळवा असतो तो काळा तळवा आम्हाला लांबून दिसला. म्हटलं हा बहुतेक इथं घुसला आणि आम्ही लिटरली त्याला त्याच्या पायाला धरून ओढलं. त्या बर्फामधून त्याला त्या आरोपीला काढलं आणि त्याच्यानंतर त्याला ते इंट्रोडक्शन वगैरे केलं. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की आम्हाला त्यावेळेस म्हणजे 25 kgs त्या टायमाला कॉस्ट 75 करोडपेक्षा जास्त 75 कोटी. म्हटलं अजून याची कोणतरी सध्या असेल. मग त्याला आम्ही विचारपूस केली की तुझे हे कुठे आहेत, म्हणजे काही मित्र असतील तुम्हाला इथनाही माल म्हणजे दिस इज ओनली दिस क्वांटिटी असं तो बोलला. पण आम्हाला ते गप्प बसू देत नव्हतं की म्हटलं याच्यामुळे आम्ही अल्बेनियामध्ये आमचे कोसोवियन पोलीस पाठवले आणि अल्बेनियाचे जे मोटेल्स असतील ते म्हणलं चेक करा आणि याचा जो गाडीचा सिरियल नंबर आहे त्या सिरियल नंबरशी मॅच होणारी कुठली गाडी आहे आणि तो इफेक्टिव्ह पॉइंट तिथं एक गाडी पकडली आणि त्याच्यामध्ये बाकीचं 145 कोटी नॉन शुगर आम्ही पकडलं. फुल कॅच म्हणजे ते पूर्ण युरोपमध्ये पाठवून तिथले युथ खराब करण्याचा प्लॅन होता आणि ते जे होतं ते अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमधनं तुर्कस्तान मार्गे युरोपमध्ये पाठवलं. इट वॉज व्हेरी म्हणजे फार असा मोठा ट्रेल होता तो आणि एक मोठी गँग वगैरे झाली. युनायटेड नेशनने जो सत्कार केला तो आणि राष्ट्रपती पदक मिळाल्यावरती काही प्रश्नच नाही. सर ह्या सगळ्या विषयातून एक गोष्ट लक्षात अशी येते की हे म्हणजे आपण प्राइजेस मिळवल्यात वगैरे हे सगळे आता जे काही आहे प्रश्न म्हणजे जसे टेक्नॉलॉजीचे आपण ऍप तयार केले. एक मेजर असा माझ्या मनातले आहे की नाशिक विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एका मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वळताना नाशिकमध्ये खूप डेव्हलपमेंट झाली. नाशिक डेव्हलप होत गेलं, वस्ती वाढली, लोक येत गेली, पण नाशिकचं सामाजिक क्षेत्र सुद्धा कुठेतरी थोडंसं त्याच्यातनं सफर झालं.
उदाहरणार्थ जसं आपण म्हटलात की मुलांजो ड्रग्स सापडणं असेल किंवा ट्रॅफिकचा सेन्स आता नाशिकचा असेल, त्यानंतर वुमेन्सच्या म्हणजे महिलांच्या वरती होणारे अत्याचार असेल, ह्या दृष्टिकोनातनं नाशिककरांसाठी आपण काय या तिन्ही ऍस्पेक्ट मला वाटतं कुठल्याही शहराचा विकास होण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या. एक म्हणजे तिथलं सामाजिक परिवर्तन आणि दुसरी गोष्ट जी असते ती कायदा व सुव्यवस्था. एखाद्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असेल, लॉलेस जर असेल तिथला भाग, तर तिथे डेव्हलपमेंट होत नाही. आणि त्याची उदाहरणं इतर राज्य आहेतच आपल्याला. एमआयडीसी चांगली डेव्हलप होणार किंवा तिथला सोसायटी समाज चांगला निर्माण होणं, सुसंस्कृत होणं, त्याच्या पाठीमागे कायदा व सुव्यवस्थेचा फार मोठा रोल आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे कम्युनिटी पोलिसिंगचा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. दुसरं, डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये काही पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स आहेत ते राबवणं गरजेचं आहे, जेणेकरून नाशिक शहर नुसतं मंत्रभूमीकडे यंत्रभूमी व्हायला नको. यांत्रिक विकास उपयोगाचा नाही, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पर्यावरणाचा सुद्धा पूरक आपण वापर करायला पाहिजे. आणि पर्यावरण पूरक अशी डेव्हलपमेंट जर झाली नाशिकची, तर नाशिकचं नाव जे आजही खूप चांगलं आहे ते पुढे भविष्यामध्ये खूप चांगलं आहे. आणि ह्या शहराचा एक सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा, पौराणिक वारसा आहे, त्याला त्याची निश्चितपणे मदत होईल आणि हे शहराचं नाव पुन्हा उज्ज्वल होईल. नाही, मग मला तेच म्हणायचं की आता उदाहरणार्थ नाशिकची ट्रॅफिक हा एक ज्वलंत समस्या आहे. म्हणजे पुण्यानंतर आपण कुठेतरी नाशिक त्या ट्रॅफिकच्या अडचणींकडे वळतोय काय अशी भीती वाटायला लागलेली. मग ह्या ट्रॅफिक वरती आपल्याला जे तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे काम केलेलं आहे, असं दोन तीन पर्याय त्याच्यावर आहे. उपाययोजनेमध्ये एक महत्वाचा आहे की पब्लिक जागृती, जनमत जागृत झालं पाहिजे, विशेष करून युथ, तरुण वर्ग जो आहे त्यांच्यामध्ये ट्रॅफिक अवेअरनेस मोठ्या. शाळा कॉलेजमध्ये रोड सेफ्टीचे धडे यायला आणि रोड सेफ्टीमध्ये हा विषय सिलेबसमध्ये यावा, याच्यासाठी झटणारा मी पहिला माणूस असेल, पहिला पोलीस अधिकारी असेल, मी अगदी गव्हर्नमेंट पर्यंत फॉलो केलं. आणि हा एक अवेअरनेस आहे. त्याच्याबरोबर डिसिप्लिनसाठी काही दंडनीय जे आहे टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. चौकामध्ये कॅमेरे बसवून, जसं दिल्ली आहे किंवा इतर ठिकाणी आहे, तर तिथल्या याच्यामध्ये म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या. पहिले एक तर जागृती, जनमत तयार करणं, आणि दुसरी गोष्ट जर नाहीच केलं त्याच्यातूनही कुणी जर हे करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती दंडात्मक आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर कार्यक्षम करणं, ह्या गोष्टी फार महत्वाच्या. त्याला वेगवेगळे डिपार्टमेंट्स, आरटीओ डिपार्टमेंट असेल, तर ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, रोड सेफ्टी डिपार्टमेंट आहे किंवा HSP आहे, त्याचबरोबर कॉर्पोरेशन चौकामध्ये जे फॅसिलिटीज पाहिजे त्या फॅसिलिटीज त्यांनी उपलब्ध करून द्याव्या. सगळ्या गोष्टींचे एकत्र येऊन जर त्या प्लॅटफॉर्मवरती काम केलं तर निश्चितपणे म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सीज, एनजीओ आणि समाज या तिघांनी एकत्रित काम केलं तर नक्कीच. आणि अजून एक महत्वाचा कन्सेप्ट माझा होता, आणि ज्यावेळेस गृहमंत्री आरापडे साहेब होते त्यावेळेस त्यांना मी बोललो होतो की साहेब याच्यामध्ये म्हणजे ही 2009ची गोष्ट आहे, मंत्रालयामध्ये मीटिंग होत्या, मीटिंगमध्ये बोललो की साहेब याच्यामध्ये माझं एक महत्वाचं सजेशन आहे. म्हणजे काय, आपल्याला हे ट्रॅफिकचं जर चांगल्या प्रकारे सेन्स ठेवायचं असेल किंवा चांगल्या प्रकारे ट्रॅफिक रेग्युलेट करायचं असेल, तर जसं फॅमिली प्लॅनिंग आहे तसं वाहनांचं फॅमिली प्लॅनिंग करायचं. आणि अजून एक करता येईल सर, कॉमन ट्रान्सपोर्ट जर वापरलं गेलं तर म्हणजे हा तुमचं जर परफेक्ट सोल्युशन आहे. आणि कॉमन ट्रान्सपोर्ट हा मोठ्या प्रमाणात सर याच्या माध्यमातून म्हणजे मला आता सगळ्यात जाणवलं, कारण कोविड मध्ये तुम्ही जे काम केलं त्याला तर आम्ही सगळेच देशवासीय सलाम करतो, पण कोविड मध्ये सगळ्यात एक गंभीर समस्या आमच्या दृष्टीने उभी राहिली म्हणजे ॲज अ शिक्षण विभागाचा अधिकारी म्हणून की म्हणजे ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून क्राईम वाढले. मग ते सायबर क्राईम्स असतील, ते मुलींची छेडखानी असेल किंवा इतर एन नंबर्स ऑफ क्राईम्स कुठेतरी जनरेट झाले. या सायबर क्राईम आणि किंवा मग सोशल मीडिया याच्या वापरावरती याचं ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून आणि ऍज अ कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? माझी मुलगी IAS रँकिंग मध्ये आली, त्याचं एक महत्वाचं कारण सांगतो. 3 वर्ष तिने मोबाईल दूर ठेवला. बरं, साधा व्हॉट्सअप सुद्धा तिने पाहिलेला नव्हता. 3 वर्ष ती सेल्फ डिसिप्लिन. म्हणजे मोबाईल हा काही वाईट गोष्ट नाही, पण तो वाईट केव्हा होतो ज्यावेळेस त्याचा अतिरेक होतो. आणि सोशल मीडियावरती आजकाल काय झालेलं आहे, आपण कुठे बघा म्हणजे अगदी सफाई कामगारापासून ते अगदी उद्योगपतीपर्यंत कुठं काय चाललंय तर फक्त ते मोबाईल मध्ये सुरू असतं आणि मग हे बघ ते बघ असं चालू असतं. ह्या गोष्टीपासून माणसाने दूर राहिलं.
अति खाल्ल्यावरती कसं अनडायजेशन होतं, त्याच्यामधनं मग अपचन झाल्यावरती बाकीच्या व्याधी कव्हर होतात. सो मोबाईलमुळे मानसिकता सुद्धा बिघडू शकते. आणि हे सोशल मीडिया जे आहे, आता काही पोस्ट आमच्याकडे मुद्दाम एखादा तरुण वर्ग टाकतो, धर्मविरुद्ध असतात, देवविरुद्ध असतात, कशाविरुद्ध असतात. अशा वेळेस आम्हाला पहिलं त्याला डिटेक्ट करणं, ट्रेस करणं, त्याच्यावरती करावं गोष्ट. हा सोशल मीडियाचा अतिरेक होत चाललेला पण तो कुठेतरी थांबवला पाहिजे. सोशल मीडियाच्या याच्यावरती त्याला अर्थात मानसिकता पब्लिकची, माणसांची, तरुणांची बदलणं फार तेवढंच गरजेचं आहे. आई वडिलांनी जरा जास्तीत जास्त डिसिप्लिन करायला पाहिजे की मोबाईलचा वापर पुरेपूर सिलेबस आहे, चांगल्या गोष्टी आहे, नॉलेजसाठी आहे, ओके. परंतु सर्रास जर नुसतं इकडनं मेसेज येतात दुसरीकडे पाठवणं, त्याच्यावरनं स्वतःचा उद्योग करून घेणं, असा सोशल मीडियाचा वापर असेल तो अतिशय. हा झाला एक मुलांसाठीचा. पण पॅरॅलल वयोवृद्ध लोकांचा किंवा ज्या महिला आहेत ज्या थोड्याशा अनमॅच्युअर्ड किंवा त्याच्यात फायनान्शियली त्यांचा अभ्यास नाही, तर त्याच्यात सायबर क्राईम खूप होतात. यावरती तुम्ही काय सांगा? सायबर क्राईम मध्ये तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची म्हणजे पब्लिक जनतेची जागृती करणं. अच्छा. कारण हे कशामुळे होतं, ओटीपी अचानक कोणी अनोळखी आणि ओटीपी द्यायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा बँका सुद्धा जर तुम्ही स्वतःहून ओटीपी दिला तर बँका त्यांना इन्शुरन्सचे पैसे परत देत नाही. कारण हा इग्नोरन्स आहे, हे अज्ञान आहे, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. दुसरं सायबर क्राईम मध्ये काय होतंय की आता आम्ही बऱ्याचशा याच्यामध्ये गुन्ह्यांमध्ये आम्ही प्रयत्न केला. आमच्या ज्या टीम्स आहेत, इन्व्हेस्टिगेशन टीम, आम्ही राजस्थानला पाठवल्या, गुन्हेगार डिटेक्ट केले, राजस्थानला पाठवलं. राजस्थानमध्ये काही भाग असा आहे की जिथे ह्या अशा सायबर क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांची वस्ती आहे. पोलीस तिथे ते पोहोचणार. मग आपल्याला माहित आहे की झाबुआ असं ठिकाणी काही, तर सगळ्यात मोठं झारखंडमध्ये अशी गावं आहेत की ती डोंगरावरती अगदी 5वीतल्या मुलापासून ते 10वीतल्या याच्यापर्यंत आणि तिथे असे ओळीने बसलेले असतात आणि प्रत्येकाकडे मोबाईल असतो. अच्छा. कोणाकडे लॅपटॉप असतात आणि ते मोबाईल मध्ये एखाद्याने ओटीपी, एखादा मेसेज टाकायचा, दुसऱ्याने ओटीपी टाकायचा, तिसऱ्याने लगेच बँक ट्रान्झॅक्शनच्या याच्यामध्ये हे करायचं, चौथ्याने 5वा जो असतो तो कुठेतरी बँकेमध्ये उभा असतो. अच्छा. इकडनं पैसे ट्रान्सफर झाले 10व्या मिनिटाला म्हणजे एवढा. आणि तिथे ज्यावेळेस आपण जातो, आमचे काही टीम पाठवल्या, तर ते उंचावरती गाव असतात, लांबून आलेले लोक, त्याला लगेच लक्ष देतात, ते पळून जातात. अशा विषयामध्ये हा नॅशनल वाईड फार मोठा हे आहे. आणि यात थांबवायचं असेल तर सगळ्याच गोष्टी म्हणजे पब्लिक अवेअरनेस असायला पाहिजे, गुन्हेगारांवरती प्रॉपर त्यांची मोडस ऑपरेशन शोधून त्याच्यावरती कारवाई करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर नॅशनल लेवलला एक नेटवर्किंग पद्धती सेंट्रल गव्हर्नमेंटने केलं आहे. काही वेबसाईट जनरेट केलेल्या आहेत आणि हे सगळ्यांचा सहयोग ज्यावेळेस असेल, सर्व राज्यांचा असेल, राज्यातल्या पोलिसांचा असेल, सायबर क्राईम आपल्याला म्हणजे थोडक्यात अवेअरनेस हा प्रत्येक क्षेत्रात असू देत, म्हणजे विद्यार्थी असू देत किंवा याच्यात असू देत. मी म्हणजे खरं तुम्हाला विचारताना तुम्हाला तुमच्या जो इतकं नॉलेज आहे, सगळ्याच क्षेत्रामधला अभ्यास आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय, अशा अनुभवांची मोठी शिदोरी आहे. या सगळ्यातला एखादा असा अनुभव शेअर करा की जो तुमच्या या लाईफ मधला सगळ्यात अभिमानाचा क्षण आहे. मी मुंबईला असताना डीसीपी एन्फोर्समेंट त्यावेळेस काय झालं की मला एक इन्फॉर्मेशन मिळाली. ती इन्फॉर्मेशन असते की भारतामधल्या बऱ्याचशा मुली यांना ज्यांना मुंबईला ते येतात, ज्यांना अभिनेत्री म्हणून आमिष दाखवलं जातं किंवा पिक्चर मध्ये काम करण्यासाठी, करिअर करण्यासाठी बऱ्याचशा मुली येतात. आणि त्या मुली बऱ्याचशा सगळ्याच काय सिलेक्ट होऊ शकत नाही पिक्चर मध्ये, एखाद दुसरी होते, बाकीच्या मुली फ्रस्ट्रेट होतात. त्या फ्रस्ट्रेट मुलींना शोधण्याची, म्हणजे त्या फ्रस्ट्रेट मुलींना शोधणारी गँग, ती गँग ऑपरेट होती. आणि त्यांना त्या फ्रस्ट्रेट मुलींना शोधणं, त्यांच्या बरोबर तुम्ही इधर क्या होता है, इधर तो कुछ भी नहीं है, अब हमारे साथ में दुबई में चलो, हमारे साथ में गोल में अर्बन कंट्री में आप चलिए, अरब कंट्री में आपको बहुत अच्छा मिलेगा, और जो 3 महीने में आपको 40-50 लाख की कमाई होगी, या तो आपको 5-10 लाख मिळेल. असं करत त्यांना शोधायचं. आणि त्यांनी जेव्हा होकार दिला तर त्यांच्या अकाउंट मध्ये 5 लाखापासून 10 लाख रुपयाचे अमाऊंट टाकायचे, पासपोर्ट व्हिसा तयार करायचे आणि ह्या मुलींना एकत्र करून म्हणजे
एक सेपरेट फ्लाईट मध्ये अच्छा, स्वतंत्र एक स्वतंत्र फ्लाईट करायचं आणि त्या फ्लाईट मध्ये घेऊन तयार करायचं आणि त्या कॉन्टेस्ट खाली म्हणजे ऑर्केस्ट्राच्या कॉन्टेस्ट खाली तिथे काही शो करायचे आणि नंतर लिटरली त्यांना कॉन्स्टिट्यूशन आणि सोशल स्टिग्मा असल्यामुळे मुलींनी सगळ्यात मोठ्या, परंतु असं हे मोठं रॅकेट मी एका मुलीच्या इन्फॉर्मेशन क्रॅक केलं आणि ते एवढं मोठं क्रॅक केलं की आम्हाला त्या मुलीने सांगितलं तू सगळं त्यांच्या सोबतच थांब, जी काही इन्फॉर्मेशन असते ती आम्हाला चार्टर फ्लाईट त्यावेळेस त्यांनी आम्ही मुंबईला फार मोठं काम केलं एसीबी वगैरे तर त्यावेळेस ह्या लोकांनी सांगितलं की बॉम्बे सेक्शन गरम है बहुत गरम है, आप सभी दिल्ली में आ जाओ, एक टायमिंग दिलं होतं त्यांना आणि आम्हाला आदल्या दिवशी रात्री म्हणजे 10:30 वाजता इन्फॉर्मेशन आली की उद्या सकाळचं फ्लाईट आहे, ते दुबईला जाणार आहे आणि चार्टर फ्लाईट आहे, एअर इंडियाचं फ्लाईट आहे, तिथे सगळ्या मुली जमा होणार. मी ताबडतोब 2 आमचे ऑफिसर्स त्यावेळेस एवढा फोर्स पाठवण्याला वेळच नव्हता, 2 ऑफिसर्स पाठवले आणि त्यांना सांगितले की तुम्ही तिथे जा तोपर्यंत मी बाकी सगळे अरेंजमेंट करतो. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे गृह विभागाचे सचिव होते त्यांच्याशी मी बोललो, भावाती मॅडम होत्या त्यांच्याशी बोललो, म्हटलं हे इट्स व्हेरी सिरियस आणि हा कुठल्याही परिस्थितीत पकडणं गरजेचं आहे. त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. मग सीबीआयची टीम आली, दिल्ली पोलीस आले, बाकीच्या सगळ्या टीम्स आल्या आणि सगळ्यांनी ते एअरपोर्टवरती इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती सगळ्या टीम्स आल्या आणि त्यांनी ते ऑपरेशन केलं. ते 2 फक्त ऑफिसर होते, आम्हाला सपोर्ट त्यांचा मिळाला आणि आम्ही अख्खं फ्लाईट जे 75 मुलींना घेऊन दुबईला चाललो होतो ते फ्लाईट आम्ही थांबवलं आणि तिथून ते फ्लाईट डायव्हर्ट केलं मुंबईला. मुंबईला मी स्वतः त्या मुलीला तिथं रिसिव्ह केलं, त्या 36 मुली रेस्क्यू झाल्या, बाकीच्या मुली त्या धावपळीच्या याच्यामध्ये हे झाल्या, थोडी त्या अख्ख्या मुलीला रेस्क्यू केलं आणि त्याच्यानंतर जो मेन जो होता क्रिमिनल किंवा तो इंटरनॅशनल हॉटेलचा मालक होता, HIS इंटरनॅशनल हॉटेल, त्याला पकडणंच धाडस कोणी करत होतो आणि त्याच्यापर्यंत पोहोचलो. इंटरपोलची मदत घेतली आणि ही वॉज अरेस्ट. क्या बात आहे सर. त्या दिवशी माझ्या म्हणजे अतिशय समाधानाची एक पिता म्हणून सुद्धा ते फार मोठं काम झालं सर. म्हणजे गप्पा ह्या अशाच चालू राहिल्या तर विषय संपणार नाही. पण मला आता सगळ्यात एक शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे की आता जसं म्हटलं की आपण नाशिकमध्ये खूप दिवस काम केलंय, नाशिकमधल्या लोकांशी तुमचे इंटरॅक्शन खूप झाले, जसं म्हणजे कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून. आता दरम्यानच्या काळात नाशिकमध्ये खूप बदलही झाले, जसं त्याचा स्पीड वाढला, डेव्हलपमेंट वाढली. नाशिकमधल्या युथसाठी, नाशिकमधल्या सिटीजनसाठी, नाशिकमधल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाशिकच्या विकासामधून आपला स्वतःचा फॅमिलीचा विकास होणं फार महत्वाचा आहे आणि फॅमिली ज्यावेळेस आपल्या सोबत असते त्यावेळेस आपण किती मोठी लांबची झेप आपण घेऊ शकतो. घरामध्ये जर कुटुंब व्यवस्थित नसेल तर हे केवळ अशक्य होतं. आणि दुसरं महत्वाचं की सेल्फ डिसिप्लिन फार महत्वाचं, स्वयंशिस्त. कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वयंशिस्त, तुम्ही मोटरसायकल चालवा, स्वयंशिस्त असेल तर चांगली चालू शकतो. आपल्यामुळे कोणीतरी ऍक्सिडेंट दुसऱ्याला प्रार्थना नाही याची काळजी आपण स्वयंशिस्ती. तसंच स्वयंशिस्त आपण घरामध्ये जर पाळली आणि सगळ्याच रिलेशनच्या बाबतीमध्ये जर पाळली तर निश्चितपणे एक चांगल्या प्रकारे चांगला समाज, सुसंस्कृत समाज निर्माण करायचा. धन्यवाद. मला असं वाटतं की 1 तास आपण खूप क्षेत्रातल्या त्यातल्या त्यात पोलिसांच्या माध्यमातून समाज कसा आहे, त्यांच्या अँगल मधून समाज काय, समाजाकडनं एक्सपेक्टेशन्स काय, आणि शेवटी मुख्य मुद्दा आहे तो सेल्फ डिसिप्लिन. म्हणजे घरामध्ये असलेला संस्कार असेल तर एका IPS अधिकाऱ्याची मुलगी IAS होऊ शकते. अगदी सगळ्या जॉबला पूर्ण न्याय देऊन सुद्धा आपण पूर्ण बिझी असलो तरी आपण लेखकही बनवू शकतो. आपण लेखक असलो तरी आपल्याला आपल्या कामाबद्दल खूप एनर्जीतून प्राइजेसही मिळू शकतात. आणि नॉट फक्त भारताच्याच नाही, इंटरनॅशनल लेवलला सुद्धा प्राइजेस मिळू शकतात. हे सोपंच नाही. असं सगळं जर आपल्याला करायचं असेल, स्वप्नातलं नाशिक आपल्याला बघायचं असेल तर मला असं वाटतं की BJ शेखर पाटील साहेबांच्या चष्म्यातून, त्यांच्या गॉगल मधून दिसणारं नाशिक एक्सपेक्टेड जर आपल्याला पाहिजे असेल तर आधी घरात संस्कार जोडीला सेल्फ डिसिप्लिन हा करावा लागेल. आणि मग निश्चितपणे आपण उगाच बोलतो, नाशिकात ट्रॅफिकच राहिलेली नाही, महाराष्ट्रात शिस्तच राहिलेली नाही, देशात अराजकताच मांडली आहे, नव्हे आपण आपल्यापासून सुरुवात करूया. आणि अशी सुरुवात झाली तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण सगळेच आनंदी होऊया. तर या
पॉडकास्ट मधला हा पहिला एपिसोड. या पहिल्या एपिसोड मध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व, मी जसं सुरुवातीला म्हटलं की सिंघम पिक्चर पाहिला पण सिंघम बरोबर प्रत्यक्ष इंटरॅक्शनचा आनंदच काही और होता आणि म्हणून असा एक वेगळा एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन आलो. ह्या एपिसोडला तुमच्याकडनं भरभरून प्रतिसाद मिळेलच याची खात्री आहे, कारण पर्सनॅलिटी तशी होती, विचार तसे होते आणि ऐकलं पण आहे, तुम्ही ऐकणार पण आहात. आता पुढच्या एपिसोड मध्ये काय, पुढच्या एपिसोड मध्ये कोणता विषय, कोणती पर्सनॅलिटी, तुम्ही पण सुचवा. आमच्याही डोक्यात अशा काही आयडिया आहेत. या आयडियांना तुमच्याकडनं प्रतिसाद अपेक्षित आहे, तुमच्या सूचनांचा अपेक्षित आहे. निश्चितपणे प्रत्येक एपिसोड मध्ये आम्ही तुम्हाला निश्चितपणे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वांची ओळख करून देऊ आणि तुम्ही आमच्या या व्हॉइस विस्टा पॉडकास्टला असाच प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो. तोपर्यंत नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.